शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 10 समास 6 भ्रमनिरूपणाला सुरुवात करणार आहोत. म्हणजे आधी आपण पिंडाचे दोन आणि ब्रह्मांडाचे दोन असे प्रलय पाहिले, आणि म्हणजे चार प्रलय पाहिले. आणि पाचवा विवेक प्रलय जो आहे त्याचा फक्त उल्लेख त्यांनी केला की पाचवा विवेक प्रलय हा मनुष्याने जरूर करावा, आणि तो मृत्यूपूर्वीच करावा, म्हणजे जिवंत असताना करावा असं त्यांनी सांगितलं. हा विवेक प्रलय म्हणजे विवेकाचा प्रलय करायचा नाहीये, विवेकानी प्रलय करायचा आहे. एवढी गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची की कसं असतं की ज्याचा आपण प्रलय करतो, कुठल्याही गोष्टीचा आपण प्रलय करतो म्हणजे त्या वस्तूचा निराश करतो, ती वस्तू आपल्या मनापासून दूर करतो, त्या वस्तूपासून आपली आसक्ती बाजूला करतो. हा जो निराश करणं आहे याला प्रलय असं म्हणतात. पहिले चार प्रलय जे आहेत ते वेगळे, पण विवेक प्रलयाच्या बाबतीमध्ये कसं असतं की मुळामध्ये असं म्हटलं जातं, शास्त्र असं सांगतं की ज्याचा प्रलय करतो त्याचं उच्च ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, म्हणजे त्याचा अतींद्रिय ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. पंचप्राणाचा लय केला की महाशक्ती प्राप्त होते, कारण प्राणावरच सगळं, वायूवरच सगळं अवलंबून आहे. आपलं देहाचं जसं सगळं, त्या देहाचा पंचप्राणाचा लय करायचा म्हणजे श्वास घ्यायचाच नाही असं नाही, त्याच्यावरती ताबा मिळवायचा. या पंचप्राणावरती ताबा मिळवला, त्याची चरमसीमा गाठली की किती कंट्रोल असावा की अगदी शेवटच्या टोकापर्यंत, त्याला प्रलय करणं असं म्हणतात. ते जे ज्ञान आहे, या पंचप्राणाचा लय केला की महाशक्ती प्राप्त होते. शक्तीची क्रिया, कारण वायू ही शक्तीची जाणीव आहे वगैरे, हे याच्या आधी आपण पाहिलं होतं. या चार वाणींचा लय केला, आपल्याला चार वाणी माहिती आहेत, त्याचं वर्णन करण्याची गरज नाही, पण या चार वाणींचा लय केला की मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते आणि सर्वांचं ज्ञान व्हायला त्या मौन्य अवस्था गर्भजी, मौन्य गर्भ अवस्था जिला आपण म्हटलंय की बोलूनी न बोलेला, चालूनी न चालेला असं योग्याचं वर्णन जे केलं जातं, तशा पद्धतीने चार वाणींचा लय केला हे मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होऊन सगळं ज्ञान प्राप्त होतं. दृष्टीचा लय केला की दूरदृष्टी प्राप्त होते. हा दृष्टीचा लय आशीर्वाद देऊन संजयला केलेला होता. संजय उवाच, गीतेमध्ये जे आपण म्हणतो, त्या संजयाला ते सगळी दूरदृष्टीमुळे सगळं दिसत होतं. हल्ली आम्हाला काही लय करायची गरज भासत नाही, दूरदृष्टी दूरदर्शन वरनं म्हणजे टीव्ही वरनं आम्हाला मिळते, नाही असं नाही, पण ती त्याला सीमितता आहे. ती दूरदृष्टी वेगळी आणि ही आध्यात्मिक दूरदृष्टी वेगळी. तर ज्या वेळेला दृष्टीचा लय केला जातो तेव्हा दिव्य दृष्टी प्राप्त होते. श्रवणाचा लय केला जातो. आता श्रवणाचा निराश करून कसं चालेल? आतापर्यंत तो प्रत्येक वेळेस सांगत आले की श्रवण करा, श्रवण करा, हे श्रवण करा, ते श्रवण करा, अध्यात्माची पहिली पायरी श्रवण आहे, हे सगळं सांगितलं जरी असलं तरी त्या श्रवणाचं नुसतं श्रवण नाही, त्याच्या अर्थरूपाशी एकरूप झालं की श्रवणाचा लय होतो. अर्थाशी एकरूप होऊन ते आचरणात आणलं की श्रवणाचा लय होतो. ते आचरणात ज्या वेळेला आणलं जातं तेव्हा दूरश्रवण प्राप्त होतं. अनेक पटीवरती असलेला माणूस जो काही त्याच्या मनात आलेला आहे ते आपल्या मनात आपण जाणू शकतो. सर्वसाधारणपणे मला माहिती होतं तिच्या मनात काय आहे. ही वृत्ती तिथे नसते. ही सर्व समावेशक अशी जी वृत्ती आहे, विश्वाकार झाल्यामुळे होणारी जी वृत्ती आहे, तिचं दूरश्रवण म्हणजे समोरून आलेल्या माणसाच्या मनात काय आहे हे संत ओळखतात.
त्यामुळे आपण एखादी वस्तू मागणी करायला मागण्या करायलाच त्यांच्याकडे जातो. खरं दर्शनाला जावं, मागण्या करायला जाऊ नये, या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. पण काहीतरी आपली मागणी असते. आपण तिकडून आल्याबरोबर ते पहिला प्रश्न तोच विचारतो. काय काय म्हणतोय, मुलं काय म्हणतायत, अच्छा लग्न ठरलं का नाही का अजून, मी तेच विचारायला गेलेलो. हे जे आहे, हे दूरश्रवण जे म्हणतात, हे फार जवळचं मी सांगितलं. पण विश्वाकार वृत्ती झाल्यानंतर दूरश्रवण निर्माण होतं. म्हणजे पंचप्राणाचा लय झाला की महाशक्ती अंगामध्ये प्राप्त होते. चार वाणींचा लय झाला की मौन्य गर्भावस्था प्राप्त होते. दृष्टीचा लय झाला की दिव्य दृष्टी, म्हणजे या सगळ्याची चरम सीमा गाठली जाते. श्रवणाचा लय झाला की दूरश्रवण करता येते. आणि म्हणून या सगळ्याबरोबर विवेक प्रलय जो आहे तो करणं महत्वाचं आहे. विवेकाने प्रत्येक गोष्टीचा आपल्याला लय करायचंय, हे त्यांनी फक्त मागच्या ह्याच्यात आपल्याला सांगितलं. पण ते सांगण्याचं परिपूर्णता मात्र झाली नाही. एका वाक्यामध्ये त्यांनी विवेक प्रलय करावा असं सांगितलं. आणि तो मृत्यू होण्यापूर्वी करावा, म्हणजे याची देही याची डोळा करावा. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला याच जन्मामध्ये शक्य आहे, कारण मनुष्य देह हा आपल्याला फार क्वचित मिळणार आहे. त्याच्यात फक्त भांडण तंटा, मी तू हम, माझं तुझं हे करण्यापेक्षा सर्वसमावेशक वृत्ती असावी. यासाठी आपल्याला विवेकाचा प्रलय करावा लागतो. विवेकाने प्रलय करावा लागतो. विवेकाचा प्रलय करायचा नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक बाळगायचा आहे. त्यामुळे हा जो विवेक प्रलय जो आहे तो याची देही याची डोळा प्राप्त करायचा असतो. पण ते सांगणं परिपूर्ण झालं नाही. ते ह्याच्यामध्ये या समासामध्ये भ्रमनिरूपण हा जो 6वा समास आहे त्या समासामध्ये त्यांनी आपल्याला सांगितले. कारण हा विवेक प्रलय करताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला भ्रम झालेला आहे. भ्रम झालेला आहे म्हणजे परब्रह्म रूपी वस्तू आहे सगळीकडे, काठोकाठ भरून आहे, चराचरात भरून आहे, प्रत्येक ठिकाणी भरलेलं आहे, सूक्ष्मात आहे, जडात आहे, सगळीकडे आहे. तिच्यात कोणताही विकार किंवा बदल होत नाही. ती जशीच्या तशी अनुभवास येणं म्हणजे या भ्रमाचा निराश करणं आहे. ती वेगळीच काहीतरी आम्हाला दिसते, नामरूपात्मक आम्हाला दिसते, त्याला आम्ही भ्रम असं म्हणतो. म्हणून अज्ञानातून ज्या देहबुद्धीमुळे झालेल्या कल्पना आहेत, अज्ञान म्हणजेच देहबुद्धी, देहबुद्धी म्हणजेच अविद्या, या सगळ्या ह्याच्यातून ज्या विपरीत कल्पना निर्माण झालेल्या आहेत, आणि त्याचाच मानवी जीवनामध्ये अंमल होतोय, कारण तेच आम्हाला खरं वाटतंय. मानवी जीवनामध्ये त्याचा अंमल होतोय म्हणजे काय, तेच आम्हाला खरं वाटतंय, त्याला भ्रम असं म्हणतात. तर या भ्रमाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की काही वेळेला वस्तू आहे तशी वाटत नाही, आणि दुसरं म्हटलंय नाही तशी वाटते. दोन्हीचा अर्थ एकच आहे, तसं जर पाहिलं तर अर्थ एक आहे बरोबर. आणि तशाच पद्धतीने तो आहे, ज्याला जे सुटेबल असेल ते वाक्य त्यांनी घ्यावं, हे नक्की आहे. वस्तू जशी आहे तशी न वाटणे. वस्तू काय आहे, म्हणजे वस्तू म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या यदृष्टम तन्नष्टम वगैरे जे सांगितलेलं आहे, जे जे आपल्याला दृश्य वस्तू दिसते त्या, मी आत्मतत्व आहे हे सत्य आहे. जी वस्तू आहे, मी आत्मतत्व आहे हे खरं आहे, ती वस्तू खरी आहे. पण मला काय वाटतंय, मी देह आहे, आणि मी देह आहे या कल्पनेला मी घट्ट धरून बसलेली आहे. खरं म्हणजे अहम ब्रह्मास्मी. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते अहम ब्रह्मास्मी, पण तरी सुद्धा आपल्याला ते पटत नाही. मला हे पक्क माहितीये की मी म्हणजे संध्या कोलटकर, मी म्हणजे अशी, मी म्हणजे तशी. ही जी सगळी देहभावना, देहबुद्धी घट्ट धरून बसलेली आहे. अनेक जन्मांचे माझ्यावरती ते संस्कार आहेत, अनेक वर्षांचे. आता वयाचे 75 आली तर ते वयाच्या प्रमाणे बघितलं तर 75 वर्ष लहानपणापासून मला सांगण्यात आलंय की तू म्हणजे संध्या. मग असं जर सांगितलंय, ते जे संस्कार माझ्यावरती आहेत ते दूर करणं हा विवेक प्रलय. आता इतक्या वर्षाचे, इतक्या जन्माचे संस्कार असे एका दिवसात जातील का? पण ते नरदेहामध्ये शक्य आहे, कारण तिथे बुद्धी आणि मन, आणि मनबुद्धीच्या जोरावरती विवेकाने या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो. वस्तू आहे तशी न वाटणे असं म्हटलं तरी चालेल, या नाही तशी वाटणे म्हणजे मुळात ती वस्तू तशी नाहीये. मला पाणी प्यावंसं वाटलं, खूप तहान आहे, वाळवंटात गेले,
पण तिथे मृगजळ एवढं दिसलं. मी म्हटलं अहो पाणीच आहे, चला पटापटा तिथपर्यंत जाऊ आणि पिऊया. पण ते मृगजळ आहे. मला ते पाणी वाटलं तसं ते नाही. आणि पाणी आहे म्हणून मी धावत गेले. हा माझा भ्रम आहे. इथे बघितलं तर ते मृगजळ होतं. अशी अनेक उदाहरणं समर्थांनी दिलेली आहेत त्याच्यामध्ये. पण याला सगळ्याला भ्रम आपल्या डोळ्यासमोर येतं. त्या विपरीत कल्पनेला भ्रम असं म्हटलं जातं. तर भ्रमामुळे मी तू हा भेद निर्माण होतो. भक्त भगवंत हा भेद निर्माण होतो. असे वेगवेगळे भेद निर्माण होतात. आणि त्यामुळे या भ्रमाच्या ठिकाणी आम्हाला विवेक करण्याची गरज आहे. आतापर्यंत 4 प्रलय जे सांगितले आधी, विवेक प्रलय सोडून, म्हणजे निद्रा प्रलय, चिरनिद्रा म्हणजे हे पिंडीचे 2, आणि ब्रह्मांडीचे ब्रह्मप्रलय आणि कल्पांत प्रलय जे सांगितले, असे जे 4 सांगितले, त्याला समर्थ विशेष महत्व देत नाही. त्याला विशेष महत्व द्यायचं कारणही नाही, कारण माणसाचं त्याच्यापुढे काही चालतच नाही. हे 4ही प्रलय होणारच आहे. ते आपल्या हातातही नाहीये. निद्रा, अगदी निद्रा साधी घेतली आपण, निद्रा प्रलय. मला काल रात्रभर समजा जागरण झालंय, आता प्रवचन करायचंय, रात्रभर जागरण झालंय, इतकी आता डोळ्यावरती झोप आलेली आहे की मी प्रवचन करता करता किंवा ऐकता ऐकता, असं जर ऐकायचं असेल तर ऐकता ऐकता माझे डोळे मिटायला लागतात. हळूच अशी डुलकी लागायला लागते. ह्याच्यावर अजिबात कंट्रोल राहत नाही. शेवटी म्हणते नाही बाबा, मला काही सहन होत नाही, डोळे सारखे मिटतात, त्यापेक्षा मी जाऊन झोपते. पण निद्रा प्रलय आपल्या हातात नाही. काही काहींना निद्रा लागतच नाही, तो भाग वेगळा. पण काही काहींना ठराविक वेळेला इतकी झोप येते की डोळे आपोआप मिटायला लागतात, कारण ते आपल्या हातात नसतं. पण लक्ष्मणासारखा एखादा जो 14 वर्ष जागा राहू शकतो, त्या निद्रेवरती त्यांनी आपला आपला कंट्रोल केला होता, त्याच्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्या निद्रा देवीला तो शरण गेला होता. तर ते करता येतं, पण असं क्वचित आहे. सर्वसामान्य माणसाचा निद्रा प्रलय हा त्याच्या हातात नाही. चिरनिद्रा तर नाहीच नाही. मृत्यू कधी येणार आहे, आत्ता आहे का उद्या आहे, का आज सकाळी आहे का उद्या आहे, का आत्ताच्या क्षणाला आहे, हे कोणालाच सांगता येत नाही. अहो आत्ता कॉफी प्यायली, आत्ता गप्पा मारल्या, आत्ता त्यांच्या बरोबर बोलून मी बाहेर पडले, घरी गेले तो बातमी आली, ते गेले. असंही होऊ शकतं. म्हणजे ते चिरनिद्रा कधी येईल हेही आपल्या हातात नाही, निद्रा प्रलय आपल्या हातात नाही. म्हणजे पिंडीचे 2ही प्रलय आपल्या हातात नाही. ब्रह्मांडीचे 2ही प्रलय तर नाहीच नाही. ते ब्रह्माचा दिवस आणि रात्र आहे. तिन्ही देव झोपल्यानंतर होणारा ब्रह्मांड प्रलय, म्हणजे कल्पांत ब्रह्मांड, हे आपण मागच्या वेळेला पाहिलंय. हे दोन्ही आपल्या हातात नाही. म्हणजे या 4ही प्रलयामध्ये माणसाच्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध सुद्धा ते होतच असतात. त्यामुळे माणसाचं इथे काहीही चालत नाही या 4 प्रलय. पण विवेक प्रलय हा माणसाला करता येतो. त्यामुळे शांत राहून प्रत्येक गोष्टीचा विवेकाने विचार करणं, ती गोष्ट शाश्वत आहे का अशाश्वत आहे ठरवणं, आणि मग मनामध्ये त्याचा पक्का निश्चय करणं, त्या शाश्वताचा निश्चय करणं, त्याने आत्मज्ञान प्राप्त होतं. मनी निश्चय शाश्वताचा धरावा असं समर्थ सांगतात. पहिल्याच ह्याच्यात त्यांनी हा शाश्वताचा निश्चय करायला सांगितलाय. दशक एक समासेल. हे जे 15 निश्चय त्याच्यामध्ये करायला सांगितले, ते आत्मज्ञानापर्यंत जायला. आणि आत्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मज्ञान तरी दुसरं काय? याची देही याची डोळा पूर्ण समाधान प्राप्त करणं प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि समाधान प्राप्त करणं याचा अर्थ प्रयत्न करणं नाही, करायचंच नाही असं नाहीये. प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न करायचा आहे, पण मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करायची नाही. मिळणारं फळ माझ्या ह्याच्याप्रमाणे मला मिळालं त्याच्यात समाधान राखणं. जे जे मी काही करते ते योग्य मार्गाने करते, त्याच्यात फळ चांगलं मिळेल किंवा वाईट मिळेल. जे मिळेल ते परमेश्वरी इच्छा असेल, अशा पद्धतीने हा प्रलय करायचा असतो. त्याचे टप्पे हळूहळू हळूहळू आपल्याला समर्थ सांगतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उत्पत्ती स्थिती लय सांगतात, ते या पद्धतीने सांगतात. इथे प्रलय भ्रमनिरूपण जे आहे त्याच्यामधला भ्रमनिरसन करणं म्हणजेच विवेकाने प्रत्येक गोष्टीचा प्रलय करणं. आणि हा सर्वश्रेष्ठ प्रलय आहे. आता
उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 82 तत्वांचा विवेकाने निराश करणे हा विवेक प्रलयच आहे. त्यातलाच एक भाग आहे. 82 तत्वांचा निराश करणं, जी आपल्या शरीरामध्ये 82 तत्व आहेत. मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे पाय नाही म्हणणं सोपं आहे. पण त्या हाताला लागलं तर वेदना अख्ख्या अंगामध्ये होतात. मग त्या वेदनांपासून आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे. ते वेदना होत आहेत, त्या माझ्या शरीराला होत आहेत. शरीर ही उपाधी आहे. एवढा सगळा विचार करून विवेकाने त्या उपाधीला शांत करणं. ती उपाधी आहे, त्या उपाधीला वेदना होणार आहे, माझ्या आत्मतत्वाला वेदना होती. हा सगळा विचार करायला आधी चित्तशुद्धी व्हायला लागते. साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण व्हायला लागते. या सगळ्या गोष्टी हळूहळू, म्हणून कबीरासारखे जेव्हा 82 तत्वांचा निराश करतात तेव्हा म्हणू शकतात, कुत्ता जाने चमडी जाने. पायाला त्या कुत्र्याने किती खायची ती जखम ओढून 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 तो खात होता आणि त्यातलं रक्त पित होता, तुम्हाला वेदना नाही होत? ती उपाधी मी केव्हा सोडलेली आहे. शरीर ही उपाधी आहे असं संत मानतच नाही. संत असं मानतात की शरीर हे परमार्थाकडे जाण्याचं साधन आहे. ते साधन आम्हाला दिलेलं आहे आणि तेच आम्हाला ते सांगत असतात, शरीर हे साधन आहे. त्याच्याकडे किती त्याचे चोचले करायचे आणि किती त्याचे नाटकं करायची हे तुमच्या हातात आहे. हे आमच्या हातात आहे. नाटकं करायची म्हणजे शरीर सुदृढ ठेवण्याकरता आवश्यक आहे ती सगळी जबाबदारी आपण घ्यायचीच आहे. कारण शरीर धड असेल तरच उपासना वगैरे या गोष्टी होऊ शकतात. ही उपाधी आपल्याला त्याच्यासाठी त्यांनी दिलेली आहे. पण आम्ही ती भोगासाठी वापरतो, योगासाठी वापरत नाही. हा योग त्या परब्रह्माजवळ असलेला योग आहे. त्या योगासाठी आम्ही ते वापरत नाही. आम्ही सुख ऐश्वर हे खा ते खा, खाणं पिणं बसणं उठणं झोपणं निजणं यासाठी वापरतो. संत सुद्धा खाणं पिणं उठणं बसणं यासाठीच वापरतात. पण त्यांचं खाणं पिणं झोपणं उठणं बसणं हे वेगळं आहे आणि आमचं वेगळं आहे. आमचं आसक्ती सहित आहे. आम्हाला आज हे हवंय, उद्या ते हवंय, परवा ते नको, आज कालच झालंय, उद्या नको, परवा हवंय, आज खूपच अंग दुखतंय, रात्री झोप झाली, बरं मग रात्रभर झोप जागरण झालंय, मग आता दिवसभर झोप काढूया. म्हणजे अशा पद्धतीने आमचं वागणं आहे. ते शरीर साधन म्हणून आम्ही वापरत नाहीये, ती शरीर उपाधी म्हणून आम्ही वापरतोय. आणि आम्ही ते यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत याप्रमाणे ते सुखासाठी वापरतोय, जे सुख शाश्वत नाही. त्यामुळे आम्ही त्या शरीराला जास्त महत्व देतोय. त्या शरीरातल्या 82 तत्वांचा निराश करायचा आहे. म्हणजे ती सगळी तत्व तशीच राहणार आहेत. माझा हात मला काढून, हात म्हणजे मी नाही मग काढून टाकला असा काढायचा नाहीये. त्या हाताचा उपयोग कशासाठी करायचा ते आपल्या महत्वाचं मनामध्ये ठेवायला पाहिजे. डोळ्यांचा उपयोग कशासाठी करायचा, काय पाहायला करायचा, चांगलं पाहायला करायचा का वाईट पाहायला करायचा. तोंडाने बोलताना चांगलं बोलायचं का दुसऱ्याची निंदाच करायची. निंदा करायची म्हणजे ती पुन्हा आपल्याकडे परत येते, रिबाउंड होऊन येते ती आपल्याकडे. हे तितकंच खरं आहे, कारण 3 बोट आपल्याकडे असतात आणि 1 बोट आपण त्याच्याकडे ठेवत असतो. हाही निंदेचा भाग. पण हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी करून त्या त्या इंद्रियांचा निराश करून ती ती इंद्रिय चांगल्याकडे वळवणे आणि त्या चांगल्याची पण आस, चांगल्याकडे म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही जी देहबुद्धी आपली वाढते तिथून जाऊन आत्मबुद्धीकडे प्रयाण करायचं. हा 82 तत्वांचा निराश आहे. तो 82 तत्वांचा निराश आपल्याला 17व्या दशकामध्ये सांगितलेला आहे. पण तो पुढे येईल त्यावेळेला सविस्तर बघायचंच आहे. पण हे सगळं मनबुद्धीच्या सहाय्याने करायचंय. विवेक प्रलयामध्ये यदृष्टम तद नष्टम म्हटलं जातं. तर ते जे आहे ते विवेक प्रलयामध्ये दृश्य जगत नाहीच होतं का. मी ठरवलंय की हे यदृष्टम तद नष्टम, म्हणजे जे काही दिसतंय ते सगळं नष्ट करायचंय. तर मी ते नष्ट करू शकणार आहे का, तर नाही. हे जग आहे, हे विश्व आहे, आजूबाजूची माणसं आहेत, ती माणसं बदलत नाही. आपल्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यावा लागतो, तर आपण सुखी समाधानी राहतो. आपण दुसऱ्यावर कंट्रोल करायला जाऊ शकत नाही, दुसऱ्याचा स्वभाव बदलू शकत नाही. आपला स्वभाव बदलणं आपल्या हातात आहे. दुसऱ्याचा स्वभाव अशा वेळेला सोडून देणं हे आपल्याला जमलं पाहिजे.
आपण त्याचं हो का बरोबर तसं म्हणून सोडून द्या, आपल्याला काय करायचंय ते आपण करावं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, यदृष्टम तदनष्टम म्हणजे हे जग किंवा हे विश्व यातनं आपण हे आहे असंच राहणार आहे. आजूबाजूचं सगळं वातावरण तसंच राहणार आहे. किंवा ज्या ज्या माणसं आपल्याला भेटतात ती तशीच राहणार आहे. जे दृश्य आपल्याला दिसणार आहे त्यातनं चांगलं काय घेता येईल हे आपल्या हातात. मग त्या सगळ्या गोष्टींच्या वाईट गोष्टींचा निराश करायचा आहे. चांगल्या गोष्टींकडून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सुधारायचा आहे. आणि तो मार्ग धरता धरता हळूहळू त्या त्या गोष्टीचा लय करायचा. श्रवणाचा लय, दृष्टीचा लय हे हळूहळू जेव्हा होत जातं तेव्हा वृत्ती विश्वाकार व्हायला लागते. ही विश्वाकार होऊन विश्व होऊन ही विचारे विश्वा माझी म्हणणं सोपं आहे. एक ओवी आहे ज्ञानेश्वरीतली फक्त, विश्व होऊन ही विचारे विश्वा माझी. पण ठीक आहे ना. पण हे विश्व होऊन ही विचारे विश्वा माझी होणं म्हणजे आपला स्वतःचा जो सूक्ष्म देह, स्थूल देह वगैरे पहिल्या 3 देहांचा निराश करून तुर्यावस्थेपर्यंत जाऊन 4 देहांचा निराश करणं आणि ह्याच्यातून पुढे जाऊन अष्टदेहांचा निराश करणं आणि मग ती सगळी वृत्ती आपल्यामध्ये सामावून घेणं म्हणजेच आपण विश्वाकार होण. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग आम्हाला त्यासाठी जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत सांगितलेलंच आहे याच्या आधी. सोपं आहे ना. जे जे भेटे प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहावा. पाहतो का आपण प्रत्येकामध्ये परमेश्वर? मनापासून वरवर दृश्य दाखवायचं असेल तर ट्रिपला जाताना अगदी पारमार्थिक ट्रिप आहे, नको नको कुत्रा म्हणजे सुद्धा देव आहे म्हणून त्याला पोळी घातली, अमक्याला तमकं घातलं. उद्या कुत्रा येऊन तुमच्या ताटात बसला त्याला हाडच कराल ना. कारण तेवढी अजून परिपक्वता नाही की तुपाची वाटी घेऊन नामदेव कुत्र्याच्या पाठी पळतात. अरे रे पोटाला त्रास होईल, पुरणाच्या पोळीवरती तूप घ्यायचं वाढायचं राहिलं हे त्यांनी म्हणावं. ज्यांनी या सगळ्या इंद्रियांचा लय केलेला आहे त्यांनी ते म्हणावं, जे जे भेटे भूत ते माने जे भगवत. तुकारामांसारख्यांनी म्हणावं, ज्यांनी त्या गायीला पंढरीच्या वारीला चाललेले असताना सगळे म्हणे, अहो चला तुम्ही तिथे काय बसता, ती गाय बघून घेईल तिचं काय, ती जे चिखलामध्ये बसते. ते म्हणे, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. तिथे पण विठ्ठल आहे हे त्यांना दिसलं, बाकीच्या वारकरी गेले आणि त्या गायीमध्ये विठ्ठलाचं दर्शन त्यांना झालं. हे दर्शन होऊ शकतं, हे देवदर्शन होऊ शकतं. पण कधी या सगळ्याचा यदृष्टम तद नष्टम, या जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हे सगळे जे ह्या कॅटेगरीमध्ये येणारे जे लोक आहेत, ज्यांनी शरीर ही उपाधी सोडलेली आहे आणि विवेकाने हे सर्व बाहेर बाजूला केलेलं आहे, आपल्यासारखेच राहतात, जेवतात, खातात, पितात, उठतात, बसतात, सगळं नामस्मरण करतात. पण ते त्यामध्ये अंतरंगापासून त्यात घडलेले असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रलय ते विवेकाने करू शकतात, ते ज्ञानी असतात. आपण अजूनही अज्ञानाच्या पातळीवरती, देहबुद्धीच्या पातळीवरती वावरणारी माणसं आहोत. त्यांना हा प्रवास करायचा आहे. त्याच्यासाठी विवेक प्रलय हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यालाच त्यांनी भ्रमनिरूपण या समासामध्ये हा सगळा भ्रम दूर केला की आपोआपच विवेक प्रलय होतो हे सांगितलेलं आहे. हे सांगणं सोपं आहे पण आचरणात आणणं तेवढंच अवघड आहे. आणि ते आचरणात आणण्यासाठी त्या देहबुद्धीचा आपल्याला नाश करून आत्मबुद्धीपर्यंत जावं लागतं. म्हणून आपण म्हणणं सोपं आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करावा. पण तो आचरणात येणं त्याच्यासाठी अनेक जन्माची पुण्याई लागते, पूर्व सुकृत लागतं. हे सुकृत असेल तर पुढच्या गोष्टी होतात. आणि त्या भ्रमाविषयी समर्थ या समासामध्ये सांगतात, परब्रह्म सतची असे मध्येचे हा भ्रम भासे, भासे परंतु अवघानासे काळांतरी श्रीराम. मागच्या समासात विवेक प्रलयाचं नीट वर्णन करता आलं नाही, ते त्यांनी या भ्रमनिरूपणामध्ये केलेलं आहे. विवेक प्रलय म्हणजे विवेकाचा प्रलय करायचा नाही, विवेकाने प्रलय करायचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. उत्पत्ती स्थिती संहार या कल्पांत वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत हे होतच राहतं.
उत्पत्ती स्थिती संहार हे सगळं होतच राहतं. हा परब्रह्माचा नित्याचा व्यवहार आहे. परब्रह्म हे सत्य आहे, कायम टिकणार आहे, शाश्वत आहे. पण त्यामध्ये भ्रम हा निर्माण झालेला आहे. आधी ते अव्यक्त असतं, शांत निवांत असतं. ज्या वेळेला त्यातनं उत्पत्तीची प्रक्रिया सुरुवात होते, त्यावेळेला त्या अव्यक्ताला व्यक्त स्वरूप प्राप्त होतं. हे व्यक्त स्वरूप जे आहे ते पुन्हा कल्पांत झाला, संहार झाला, ब्रह्मांडाचा प्रलय झाला की पुन्हा सगळं अव्यक्तामध्ये जातं. हे आपल्याला माहिती आहे. पण ही जी मधली स्थिती आहे ती व्यक्त रूपाने भाग ब्रह्मांडाचा येतो, व्यक्त रूपाने जे परब्रह्माचं रूप आपल्याला दिसतं ते मायेच्या आधाराने दिसतं. ती माया आहे म्हणून त्याला दृश्य स्वरूप येतं. अन्यथा तो मायेविरहित ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याला ते दृश्य स्वरूप येत नाही आणि आपल्याला पाहता येत नाही. ते अव्यक्त स्वरूपात असतं. हे व्यक्त ज्या वेळेला होतं तेव्हा ते मायेसहित होतं आणि मायेचं आधी जे सच्चिद आनंद स्वरूप असतं त्याला नामरूपाची जोड लागते. आणि जे जे नामरूपाने व्यक्त स्वरूपात येतं ते निर्माण झालेलं ते सगळं रूप हे नश्वर आहे, अशाश्वत आहे. मायेच्या मध्ये जे जे येतं गुणक्षोभिणीपासून जे जे येतं मूळ मायेमध्ये सगळं शांत आणि निवांत असतं. त्याच्यामध्ये कुठली आणखीन स्पंदनं वाढत नाही. सत्वरजतम नसतं. हे सत्वरजतम निर्माण झाल्यावर मायेचे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्रिगुणात्मक ज्या गोष्टी आहेत त्याला नामरूप लागायला सुरुवात होते. ब्रह्मा विष्णू महेशाला पण आपण दिलेली नावं आहे ऋषी मुनींनी, ती आम्ही मान्य केलेली आहेत. मग तिथपासून हे नामरूप जे सुरुवात झाली तिथपासून प्रत्येक गोष्ट मायेमध्ये येते. आणि जे जे मायेमध्ये येते ते व्यक्त रूपाने जे आपल्याला दिसतं त्याच्यातही परब्रह्म हे अधिष्ठित असतं. ते आपल्याला दिसत नाही. त्याच्यावरचं नाम आणि रूप आपल्याला पक्क माहिती असतं. हे गुलाबाचं फूल आहे, तो डोंगर आहे, ही गाय आहे. हे आम्ही नावं दिलेत आणि त्यामुळे त्या त्या कल्पना आमच्या मनामध्ये इतक्या पक्क्या झालेल्या आहेत की आम्ही वाघाला गाय म्हणायला जात नाही आणि गाईला वाघ म्हणत नाही. कारण पूर्वापार त्या कल्पना आमच्या मनावरती बिंबवलंय. असं असं आहे त्याला वाघ म्हणतात, असं असं आहे त्याला कमळ म्हणतात, अशा अशा आकाराची आहे त्याला पृथ्वी म्हणतात. आम्ही पृथ्वी अख्खी पाहिली का बाहेरून जाऊन? विमानामधून वरनं काही पाहिलं असेल, पण पूर्ण ब्रह्मगोळ जो पृथ्वीचा आहे, भूगोल जो आहे, भूगोल म्हणजे भूगोल नव्हे, भूगोल जो आहे तो समर्थ म्हणतात आपण पाहिलाय का? त्याची सगळ्याची कल्पना जी संतांनी त्यावेळेला त्यांनी पाहिलं नव्हतं, पण आता अंतराळात गेल्यावरती भूगोल दिसतो. वर्ण पृथ्वी कशी दिसते याचं वर्णन सुनीता विल्यमनी पण केलेलं आहे की अशी अशी ती पृथ्वी आम्हाला दिसली वगैरे. त्यांना सगळ्यांना हे शक्य झालं ते आता विज्ञानाच्या सहाय्याने झालं. पण समर्थ म्हणा किंवा ज्ञानदेव म्हणा यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या जोरावरती आपल्याला पटवून दिलेल्या आहेत. त्याच्यावरनं धरून आपण नंतर शोध लावलेत. पण आमच्या हे लक्षातच येत नाही की त्याच्या मागे मूळ पुरुषांनी आम्हाला काही गोष्टी ऋषी मुनींनी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा आम्ही पुढे विस्तार केला. विज्ञान बुद्धी माणसाचं देणं आहे ते त्या करता आहे. पण मग हे जे सगळं आम्हाला दिसतं ते यदृष्टम तद्नष्टम आहे. ते आज ना उद्या प्रलयामध्ये जाणारच आहे, ते नश्वरच आहे. त्यामुळे ते भ्रमरूपाने दिसणारं आहे. म्हणून त्या भ्रमरूपाने दिसणाऱ्याचं निरूपण जे आहे ते याच्यामध्ये केलंय. मी देह आहे हा भ्रमच आहे. मी भ्रमाने समजते की मी देह आहे, कारण तो देह जो आहे तो नश्वर आहे. तो आज ना उद्या आत्ता ना मग जाणारच आहे. पण त्यातलं आत्मतत्व आहे ते बाहेर वायू रूपाने पडणार आहे, ते जाणीव रूपाने बाहेर पडणार आहे. हे आमच्या लक्षात आलं की आपल्या लक्षात येईल की हा देह म्हणजे मी नाही. हे मी म्हणजे देह हे मी भ्रमाने समजते आणि त्याचा निश्चय करते की मीच देह आहे आणि मी त्या देहाच्या अधीन होते, त्या उपाधीच्या अधीन होते. म्हणून मला सुख दुःख भोगावं लागतं. कारण देहाचं दुःख ते माझं दुःख, देहाचं सुख ते माझं सुख, हे मी पक्क मनाशी धरलेलं असतं. त्या देहाच्या सुख दुःखात मी रममाण होते. संत देहाच्या सुखदुःखात रममाण होत नाही.
ते मी ब्रह्म आहे या तत्वामध्ये विलीन होतात आणि ते मनुष्याला शक्य आहे. पण तो इतका देहाच्या सुखासीना झालेला सुखाधीन झालेला असतो की त्याला आपल्या देहाला जरा सुद्धा कष्ट करावे असे वाटत नाही. आपल्या अंतरंगामध्ये जे शाश्वत तत्व आहे, जो शाश्वत अंतरात्मा आहे, तो आहे आणि तो कार्य करतोय हे आम्हाला पटतच नाही. जे काय करते ते मी केलं आणि मीच करते याच्यावरच आमचा ठाम विश्वास आहे. पण जे आतलं आत्मतत्व आहे ते एकदा बाहेर पडल्यावर काहीही देह करू शकत नाही, हे आमच्या त्याच्यानंतर कुणाचा तरी मृत्यू पाहिल्यावरती लक्षात येतं. तो देह तसा निश्चित पडून जातो. त्याला बाजूनी कोणी गेलेलं कळत नाही, आलेलं कळत नाही, त्याला कोणी घाबरवलेलं कळत नाही. ते आत्मतत्व जर बाहेर पडल्यावर जर त्याला काही कळत नाही, मग तो देह नश्वर आहे हे आम्हाला तेवढ्या पुरतं कळतं. तेवढ्या पुरतं आपल्याला वाईट वाटतं, बापरे आपलाही देह कधीतरी जाणार आहे. पुन्हा पहिले पाढे 55. पुन्हा गोडाचं जेवण सुरू झालं की तिथपासून सगळं रुटीन चालू होतं. हल्ली तर आधीच सुरू करावं लागतं कारण त्याला काही इलाजच नाही, एवढ्या सुट्ट्याही नसतात. त्यामुळे म्हणजे प्रत्येकाचं जीवन दुसऱ्याच्या मृत्यूनंतर सुद्धा यथाशक्ती प्रमाण शक्ती चालूच राहतं. देह उपभोग सगळे चालू राहतात, त्यात कुठेही फरक पडत नाही. पण मनाची धारणा ज्या वेळेला मी ब्रह्म आहे अशी होते, त्यावेळेला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ही शाश्वत कल्पना जी आहे ती आपल्या मनाशी ठाम धरल्यानंतर बाकीची कामं काही करायची नाहीत असं नाही. मी ब्रह्म आहे म्हणजे मी नोकरीला जायचं नाही असं नाही, मुलांच्या संरक्षणासाठी मी लढायचं नाही असं नाही. ते सगळं करायचंच आहे. तो देह धर्म आहे, तो धर्म तर सांभाळायचाच आहे. आपलं कर्तव्य तर आपण करायचंच आहे. पण मनामध्ये ही सुप्त भावना ठेवायची आहे की मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म जर आहे तर परब्रह्माच्या सर्व शक्ती माझ्यामध्ये आहेत. आणि मी सांगते मला कसं काय शक्य आहे, ते मला कसं काय शक्य आहे. हे शक्य होऊ शकतं, अशक्य ते शक्य, अशक्य ते शक्य करतील स्वामी. करतील स्वामी नाही, त्याच्यासाठी आधी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आपलं मनाची, बुद्धीची, देहाची तशी पातळी उंच करावी लागते, मग सद्गुरूचा आशीर्वाद प्रत्येक गोष्ट करू शकतो. मग एखादी गोष्ट जी अशक्य असते ती सुद्धा आपल्याला करता येते, आपल्या हातून आपोआप होऊन जाते. हे सद्गुरूंचं सामर्थ्य असतं. म्हणून अशक्य ते करतील शक्य स्वामी. नाहीतर स्वामी करतील, मी बसते निवांत, असेल हरित देईल खाटल्यावरी, हे कोणत्याही संतांना मान्य नाही. प्रयत्न आपणच करायचे, आपले मनापासून करायचे आणि त्या शक्तीसाठी आशीर्वाद त्यांचे आहेत हे लक्षात घेऊन त्या त्या गोष्टी करायच्यात. आपोआप प्रत्येक गोष्ट सहज सोपी आणि होऊन जाते. आणि मी म्हणतो वाटलंही नव्हतं मला असं मी होईल, होऊन गेलं. हे होऊन गेलंय ना, हे आशीर्वाद. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हे देह सामर्थ्य हे सगळं दिलेलं आहे. पण आपण ते आपल्या आसक्तीमुळे त्या पांघरुणाखाली झाकून ठेवलंय आणि आम्ही त्या प्रत्येक गोष्टीतल्या आसक्तीमध्ये गुंतून पडलोय. म्हणून आमचं सामर्थ्य कमी होत जातं. आपोआपच एखादी आसक्ती सोडत गेलं म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित राहायचं नाही का? व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित कार्य करायचं, योग्य खाणं पिणं, युक्त आहार विहारस्य त्याप्रमाणे खायचंय. सगळ्या गोष्टी नियमित आणि मित, मित आणि नियमित या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. खूप बडबड पण करून उपयोग नाही, खूप गप्प बसून पण चालत नाही. चार लोकांशी बोलणं हाही महत्वाचं आहे. नियमित करायचंय आणि मित करायचंय, म्हणजे थोडं करायचंय आणि नियमित करायचंय. या सगळ्या गोष्टी हळूहळू साधन चतुष्टयाप्रमाणे साधायला लागल्या त्या त्या शरीरावरती, त्या इंद्रियावरती आपला कंट्रोल होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे त्याचा अतिरेक करण्याचं नाही. गुंतूनी गुंत्याच साऱ्या पाया माझा मोकळा, या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघत गेलेलो आहे. अशा तऱ्हेने वागणं याला विवेक असं म्हटलं जातं. यामध्ये पुढच्या ओळीत ते म्हणतात, यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे, सारासार विचारे पाहे म्हणून या श्रीराम. संतांना हा विवेक असतो. त्यांच्या अज्ञानाचा परब्रह्मरूपी म्हणजे त्यांच्याकडे अज्ञान नसतं.
त्यांनी अज्ञान दूर सारून, अज्ञान देहबुद्धी दूर सारून त्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारलेला असतो. त्यांना परब्रह्माने घेतलेली ही सगळी रूप आहेत हे माहिती असतं. म्हणून ते म्हणतात हे सगळं विश्व झालंच नाही. विश्व झालंच नाही म्हणजे आम्हाला दिसतंय आणि झालं नाही कसं म्हणतात? तर ते म्हणतात हे विश्व जे दिसतंय ते तुम्हाला नामरूपात्मक दिसतंय, आम्हाला सच्चिदानंद स्वरूप दिसतंय. हा दिसण्यातला फरक आहे. ते जर सच्चिदानंद रूप आहे तर विश्व झालेलंच नाही. या जगामध्ये जे जे काही आहे ते यद दृष्टम तद नष्टम, ते आज ना उद्या नष्ट होणार आहे. हे लक्षात घेऊन त्या शाश्वताचा निश्चय करा. तो विवेकाचा निश्चय आहे. हा विवेकाने केलेला निश्चय आहे. तो निश्चय करत गेलं की हा निश्चय या लोकांनी, या संतांनी आधीच केलेला आहे. त्यांना सगळीकडे परब्रह्म भरून गेलेलं आहे. खचाखच भरलेलं आहे. एक कणभर कुठे जागा नाही. जिथे तिथे परब्रह्म आहे ही त्यांची मनाची पक्की धारणा झालेली आहे. ते त्यांना अनुभवास आलेलं आहे. आणि ह्या अनुभवाला येण्याला भ्रम निरसन असं म्हटलं जातं. यदृष्टम तद नष्टम हे लक्षात आपल्या तेव्हा येतं. तुकोबा जंगलातून चालले होते, नामस्मरण घेत चालले होते. संतांना कसली भीतीच नाही. नारद मुनींना कुठली भीती होती? तिन्ही ठिकाणी तिन्ही त्रिकाळ फिरत होते, त्यांना भीती नव्हती. तुकाराम बुवा या जंगलातून त्या जंगलामध्ये चालले होते. जंगलातून पलीकडे जायचं, आज रात्री निघूया, उद्या सकाळी दुसऱ्या ठिकाणी पोहोचूया. तिथल्या तिथे जवळपासच ते फिरलेले आहेत. पण तरी सुद्धा जंगलातून जात असताना एकदा एक अकराळ विक्राळ राक्षस त्यांच्यावरती आला धावून. अकराळ विक्राळ राक्षस, आता राक्षस ही सुद्धा एक वृत्तीच आहे. म्हणजे एक भयानक माणूस त्यांच्यावरती धावून आला आणि ते शांतपणे उभे राहिले. आमची धावपळ झाली असती. मला मारायला कोणी आला तर आमची जाणीव जी वायुरूप आहे त्या जाणीवेमध्ये आसक्ती मिसळलेली आता या क्षणी. त्यामुळे आम्ही पळतो ते आमचा जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून पळतो. पण जीव म्हणजेच मी ब्रह्म आहे हे डोक्यात येऊन त्याचा अनुभव आल्यानंतरची जी अवस्था आहे, तो विवेक प्रलय झाला असेल तर ही भीती मनात राहत नाही. अभयम सत्व, हे अभयम जे आहे हे गीतेमध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे. हे कोणाला प्राप्त होतं? संतांना प्राप्त होतं. आम्हाला प्राप्त होण्याकरता देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायचा आहे. तो प्रवासच दासबोधामध्ये सांगितलेला आहे. पण तो नुकताच सांगून त्यांनी सांगितला, आम्ही ऐकला, त्याचा काहीही उपयोग नाही. त्या श्रवणाचं विलय व्हायला पाहिजे. या वेळेला मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते हे त्यावेळेला सांगितलेलं आहे. मग तुकोबा महाराज त्यावेळेला तिकडे गेले आणि त्यांनी त्यावेळेला तिथे सांगितलं की अरे बापरे देवा, हे कुठलं रे भयंकर रूप घेतलंस तू? नेहमी मी तुझं रूप बघतो ते खूप सुंदर मुलायम रूप असतं, प्रेमळ रूप असतं. आज हे कोणतं रूप मग घेऊन इथे आलाय? हे कोणतं रूप घेऊन आलायस हे विचारणं म्हणजे त्या तत्वाचीच दोन्ही रूप आहेत, चांगलं रूप आणि वाईट रूप, हेही त्या तत्वाचंच आहे. एक तमोगुणी आहे, एक सत्वगुणी आहे. हे ते जाणत होते. म्हणून त्यांना तिथे भीती वाटली नाही. ते कोणतं रूप धारण केलंय असं म्हणून ते थांबल्यावरती परब्रह्माने त्याचं स्वतःचं खरं रूप पांडुरंगाने दाखवलं. मी बघितलं की अभयम तुझ्यातलं अजून शुद्ध आहे का नाही. तर ते आहे. हे अभयम ही वृत्ती महत्वाची आहे. ज्या वेळेला विवेकाने या सगळ्या गोष्टीचा प्रलय केला जातो त्यावेळेला ही वृत्ती आपल्याला तिथे दृष्टीस पडते. ही वृत्ती ही सुद्धा एक प्रकारची वृत्तीच आहे. त्या वृत्तीची पण नंतर निर्वृत्ती होते आणि मग सर्वम खलु इदं ब्रह्म. पहिल्यांदा नुसतं 4 महावाक्यांचा जो विचार आहे तर त्या पद्धतीने मांडलेला आहे. हा विवेक प्रलयापर्यंत जाणारा विचार आहे. किंबहुना विवेकाने सगळ्या गोष्टीचा प्रलय केल्यानंतर उरणारं जे अहम ब्रह्मास्मी जे आहे, ती परिपूर्णता जी आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म वगैरे ही सगळी जी वाक्य आहेत ती अभ्यास वाक्य. या अभ्यास वाक्याप्रमाणे जायचंय आणि मग चराचरामध्ये जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत याची प्राप्ती आपल्याला होते. आणि मग सगळेच जर भगवंत आहे तर कुणी कुणाशी काय बोलायचं, कुणी कुणावर रागवायचं, कुणी कुणाची चेष्टा करायची, कुणी कुणाबरोबर काय करायचं, संवाद करायलाच तिथे कोणी नाही. हे निर्गुण तत्वापर्यंत जातं. अशा तऱ्हेने हा विवेक विचाराचा
प्रवास जो आहे तो संत करतात. त्या संतांनी सांगितलेल्या म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी. आपल्याला हळूहळू ज्यांच्यामध्ये यामध्ये जास्त विवेक आहे तो आधीच जाणत आहे. त्यांनी हा सारासार विचार नित्यानित्य विचार आत्मानात्म विचार केलेला आहे, म्हणून ते संत पदवीला गेलेले आहेत. संत आहे तिथे निवांतता आहे, संत आहे तिथे शांतता आहे, संत आहे तिथे मित आहे, नियमित आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि तोच खरा आदर्श पुरुष आहे, तोच ज्ञानी पुरुष आहे. संतांना विश्वाचा सर्व व्यवहार चालू असताना जे सत्य स्वरूप आहे, नामरूपाच्या मागचं जे तत्व आहे ते जाणतात. नामरूप हे विकार आहे, ते मायेत येणार आहे, ते आत्मतत्वाला लागू पडत नाही. हे ते विवेकाने विचार करून जाणतात. ते ज्ञान त्यांना असतं. हे परब्रह्माची निर्मिती ज्या वेळेला उत्पत्ती स्थिती संहार झाला, ही स्थिती ज्या वेळेला होती त्यावेळेला एक उदाहरण देते. राजघराण्यातल्या स्त्रिया असतात, ते खाली जेव्हा राजघराण्यामध्ये दरबारात काही बैठक चालू असते तेव्हा त्यांच्या पुढे झिरझिरीत पडदा लावलेला असतो. त्या खिडक्यांमधनं पडदा लावलेले असतात, किंवा संपूर्ण बाल्कनी वरती असते त्यावेळेला त्या बाल्कनीला पूर्ण पडदा लावला, सज्जा ज्याला म्हटलं जातं, त्याच्या पुढे पडदा. हा झिरमिरीत पडदा जो असतो त्यातनं बाहेरच्या लोकांना त्या स्त्रिया दिसत नाहीत, पण स्त्रियांना ते बाहेरचे पुरुष म्हणा, ते सभामंडपात काय चाललंय, हे सगळं दरबारातलं वैभव विलास, या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात. काही वेळेला रंगात नृत्याचे वगैरे कार्यक्रम असतात, तेही बघायला त्या तशा बसत असत. भगवंतानी हा मायेचा झिरझिरीत पडदा लावलाय आणि त्यातून आम्ही पाहत असतो, म्हणून आम्हाला परब्रह्माचं ज्ञान होत नाही. हा पडदा संतांनी विवेकाने दूर केलेला आहे. 82 तत्वांचा निराश केलेला आहे, तो विवेकाने दूर केलाय. आम्ही त्या पडद्यामधून बघत असतो, त्यामुळे मध्ये मध्ये आम्हाला तो रंगीत पडदाही दिसतो. आमची साधना उपासना परिपूर्णतेला गेलेली असेल तर आम्हाला मध्ये मध्ये तो पडदा हल्ल्यावरती काही वेळेला दर्शन होतं, पुन्हा नाहीसं होतं, पुन्हा पडदा दिसतो. हे आम्ही कसं बघतो याच्यावरती अवलंबून असतो. हे विवेकाने बघणं महत्वाचं आहे. त्या पडद्यातून आम्ही भ्रमरूपाने पाहत असतो. आम्हाला कावीळ झाली की सगळं पिवळं दिसतं, हा एक भाग आहे. किंवा आम्ही एखाद्या रंगाचा चष्मा लावला, लाल रंगाचा चष्मा लावला की सगळं आम्हाला लाल दिसायला लागतं. दृश्य लाल आहे का? नाही. आमचे डोळे लाल आहेत का? नाही. डोळ्यात काही दोष आहे का? नाही. आम्ही हा जो मध्ये लावलेला मायेचा पडदा आहे तो लाल असल्यामुळे आम्हाला सगळं लाल दिसतं. हा सप्तरंगी मायेचा पडदा जो आहे तो आमच्यामध्ये सप्तरंग उधळून लावतो, आणि या झिरझिरीत पडद्यामधून या रंगीबेरंगी दिसणाऱ्या सगळ्या विश्वामध्ये आम्ही रंगून जातो, आणि तेच आम्हाला खरं वाटायला लागतं. ही माया आम्हाला गुंतवून ठेवते, म्हणून आम्हाला त्याच्या मागचं परब्रह्म तत्व दिसत नाही. मग समर्थ म्हणतात, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप श्रीराम. जयासी बोलिला कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त ब्रह्मरूप श्रीराम. मी तू हा भ्रम, उपासना हाही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम, निश्चयशी श्रीराम. म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं जग उभं आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती हा सगळा देह उभा आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं विश्व ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे लगडली हे सगळं उभं आहे, हे सगळं त्याच्या सत्तेमुळे चालतं. त्या ते कधीही विकारत नाही, त्याला कोणतेही विकार लागत नाहीत. विकार म्हणजे अस्थिभाती, हे अस्थिभाती हे त्याचे गुण आहेत. पण उपजे नाशे वगैरे या सगळ्या ज्या मधल्या प्रक्रिया आहेत, उपजती वर्धती नश्यती, या सगळे जे विकार आहेत हे विकार त्याला लागत नाही. देहाला ते विकार आहेत. ते निर्माण होतं, त्याचं बीज अंकुरतं, त्याच्यानंतर ते वाढतं, ते स्थिरावतं, आणि स्थिरावल्यानंतर हळूहळू त्याला नाश पावायला सुरुवात होते आणि ते नश्यतेपर्यंत जातं. हे जे षड विकार आहेत ते त्याला लागतात. पण आत्मतत्व जे आतमधलं आहे
ते तसंच राहतं. बालपणी जसं असतं तसंच वृद्धपणी पण असतं. या सगळ्याचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे. ते कदापि नाही विकारले. ते आज आहे तर उद्या नाही असंही नाही, ते आहेच आहे, असंच आहे. पण देह आज आहे तर उद्या नाही. त्या वेगळे जे त्या परब्रह्मा वेगळे जे भासले ते सगळं भ्रमरूप आहे. या सगळ्याचा भ्रमरूपाने ते भ्रमरूप आहे हे पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे. जयास बोलीला कल्पांत. कल्पांत आपण बघितला, ब्रह्मांडाचा लय आपण बघितला. कल्पांतामध्ये त्रिगुण आणि पंचभूत या सगळ्यांचा लय होतो. मग हे सगळं जे जे उपजे ते नासे, हे जे आहे हे कायम घडणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे सगळं भ्रमरूप आहे. म्हणजे एक परब्रह्म तत्व सोडता बाकी सगळं जे आहे ते भ्रमरूप आहे. हे आपण लक्षात घेतलं की त्या शाश्वताचा निश्चय करणं आपल्याला विवेकाने शक्य होतं, मनबुद्धीच्या जोरावर शक्य होतं. नंतर तो निश्चय परिपूर्ण झाला. त्या प्रत्येकाची श्रवण मनन चिंतनाची परमची सीमा गाठली किंवा चरम सीमा गाठली, परिपूर्णता झाली की आपोआपच मी खाल्ली मिठाई तरी काही हरकत नाही, दुसऱ्याने खाल्ली म्हणून काय फरक पडतो, सगळ्यांच्या मुखाने मीच खातोय ना असं रामकृष्ण परमहंस जे म्हणतात, त्या अवस्थेपर्यंत जेव्हा पोचलं जातं, आमचं तसं होत नाही. त्याला देहबुद्धीचे आत्मबुद्धी प्रवास करावा लागतो. हा विवेकाने करावा लागतो. त्याच्यासाठी मुळात चित्तशुद्धी ही आपल्याला पहिल्यांदा सांगितले, साधन चतुष्टय सांगितलेलं आहे. मग हळूहळू देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास करताना देवदर्शन आपल्याला घडतं. 5, 6, 7 हे समास आपण बघायचे आहेत, तर ते बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये शोधन ते देवदर्शन हा विचार आपण त्याच्यामध्ये केला होता. हे त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या उपासना आपल्याला करायला सांगितल्या होत्या. निर्गुण ब्रह्मापर्यंत जायचं असेल तरी सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे इथपर्यंत झालेलं मी आपल्याला सांगितलं. इथे ते म्हणतात भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमणाम उपासका जना, असा एक श्लोकही दिलेला आहे. ही खरी भ्रमाची व्याख्या आहे. परब्रह्म एकच सत्य आहे, बाकी सर्व भ्रम आहे. इथे अविद्येने अविद्येशी पाहिले. आमचं शरीर पंचमहाभूतांचं आहे, अविद्येचं आहे. हे ब्रह्मांड जे निर्माण झालेले आहे तेही अविद्येचं आहे. त्याच अविद्येच्या त्या पंचमहाभूतांनी निर्माण झाले ब्रह्मांडामध्येच आम्ही राहतोय. त्या पंचमहाभूतांनी निर्माण केलेलं शरीरच आम्ही धारण करतोय. म्हणजे आमची स्थिती ही मायेचीच आहे. त्या मायेमध्ये आम्ही राहतो, त्या मायेमध्येच आम्ही जगतो. मायेमध्ये निर्मिती होते, जगतो आणि मरतो सुद्धा मायेमध्ये. हे सगळं आमचं मायेमध्ये होतं, म्हणून आम्हाला माया हा भ्रम वाटत नाही. ते सत्य आहे असंच वाटतं, कारण त्याच्याशी आम्ही जन्माच्या आधीपासून निगडीत राहिलेलो आहोत. हळूहळू हा भ्रम दूर करणं महत्वाचं आहे. हा सगळा भ्रम आम्हाला खरा वाटतो, सर्व खरं वाटतं. हा दृश्य विश्व हा पसारा सुद्धा आम्हाला खरा वाटतो आणि आम्ही त्याच्यामध्ये रंगून जातो. हा भ्रम नाहीसा होण्यासाठी ईश्वर उपासना करायची आहे, हे आम्हाला आतापर्यंत सांगितलं. आणि आता म्हणतात मी तू हा भ्रम, मी तू हा भ्रम आम्हाला पटला. पण उपासना हाही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम. आतापर्यंत ईश्वर भाव मनामध्ये धरा, त्या ईश्वराची प्रेरणा आपल्याला मिळायच्या, त्या ईश्वरापर्यंत जायचे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि आता म्हणतात उपासना हाही भ्रम. उपासना हा भ्रम कसा होऊ शकेल? त्याच मार्गाने आम्हाला जायचंय. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे करायचं असेल तर आम्हाला सगुण उपासना करावीच लागेल. पण सगुण उपासना करताना जे चत्वार देव सांगितलेले आहेत त्यातला निर्गुण निराकार हा खरा देव आहे, तो थोरला देव आहे. बाकी पर्यंतच्या उपासना ह्या आम्हाला आत्मबुद्धीपर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतात, त्या सगुणाच्या उपासना असतात. त्या करू नये असं सांगितलं नाही, पण त्या उपासना हाही भ्रमच आहे. हा भ्रम काय आहे? कारण तिथे कोणाला राम आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो, कोणाला आणखीन काही आवडतं, कोणी म्हणतं ग्रंथ हेच गुरु. यावरती वाचन श्रवण मनन मध्ये आपण पुष्कळ वेळा बघितलंय. काही जण म्हणतात की हे ग्रंथ आहेत तेच आमचे गुरु आहेत. काही जण म्हणतात राम हा आमचा गुरु आहे. कोणी म्हणतात अमुक अमुक संत माझे. 14 विद्या 64 कला असणारे काही जण म्हणतात की ग्रंथ हेच गुरु आहेत.
मग ह्यातलं सगळे जे एवढे प्रकार सांगितलेले आहेत, हे त्याचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्त स्वरूपातली रूप आहेत. आणि जी व्यक्त आहेत ती आज ना उद्या अव्यक्तामध्ये जाणारच आहेत. समर्थ रामदासांना मी गुरु केलं याचा अर्थ दुसरे सगळे गुरु तुच्छ झाले असं होत नाही. आज ना उद्या समर्थ रामदास तेव्हा होते ते व्यक्त स्वरूपात होते, आता ते अव्यक्त स्वरूपात आहेत. तेव्हा ते म्हणतात माझी काया आणि वाणी गेली तरी मी आहे जगज्जननी असं ते म्हणतात. आणि ग्रंथ हा माझा तो जो तुम्ही वाचलात तर तो म्हणजे मीच आहे असं ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण त्या मार्गावरनं जातोय, ग्रंथ वाचतोय, त्याचं आचरण करायचं तर हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची आपली ताकद निर्माण होते. पण गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मीच निर्गुणाची उपासना करते असे बरेच जण आपल्याला सांगतात, जे आपल्यासारखे देहबुद्धीवर असतात पण ज्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार आलेला असतो. अशा मी निर्गुणाचीच उपासना करते, माझा सगुणावरती अजिबात विश्वास नाही असं सांगतात. त्यांची निर्गुण उपासना झालेलीच नसते, कारण तिथे मी आडवा आलेला असतो. हा जो मी आहे तो गेल्याशिवाय निर्गुणाची उपासना होत नाही. आणि अहम अहंता अहंकार दर्प याच्यामधला बाकीचे तीन आपण सोडलेत, पण तरी सुद्धा जो सूक्ष्म अहम असतो तो आपल्याला शेवटपर्यंत गरजेचा असतो. अगदी उपासना करताना मी उपासना करते, पण त्या मीचा पुढचा अहंता दर्प वगैरे हे जे आहेत अहंकार दर्प याचा लय झालेला असतो. पण सूक्ष्म जाणीव मीची ठेवावीच लागते, तेव्हा भक्त आणि भगवंत हे नातं निर्माण होतं. तो भक्त आणि भगवंत एकरूप ज्या वेळेला होतो त्यावेळेला निर्गुण अवस्था प्राप्त होते. तो मीच आहे, मी तोच आहे. त्यामुळे कुणी कुणाला कोणतं ज्ञान द्यायचं हे एकाच रूपावर जरी आलं असलं तरी त्याला सगुण भक्ती करावीच लागते. देहानी तो वेगळा असेपर्यंत त्याला सगुण भक्ती करावीच लागते. म्हणून उपासनेचा लय करायला सांगितलेलं नाही, उपासना ही भ्रमरूप आहे असं त्यांनी सांगितलंय. ती उपासना करायचीच आहे, पण जोपर्यंत निर्गुण उपासना चालू होत नाही तोपर्यंत निर्गुणापर्यंत जाईपर्यंत, आणि हे निर्गुणापर्यंत जाताना तिथे पूर्णपणे चारी देहाचं निरसन झालेला तो मी राहिलेलाच नसतो, ब्रह्मरूप झालेलं असतं. त्यावेळेला हा सूक्ष्म मी विसर्जित होतो. मायेच्या पलीकडे गेल्यावर मूळ मायेमध्ये लय झाल्यानंतर हा जातो आणि तो तिथे स्थित होतो. आणि ती माया आपला हात धरून परब्रह्माच्या हातात देते. मध्ये शून्याचा प्रवास आहे, तोही तितकाच महत्वाचा आहे, पण तिथे मी राहिलेला नसतो. हा अहमचा लय होणं वेगळी गोष्ट आहे, तिथे ते ब्रह्मरूप एकरूप होणं आहे. पण आता सांगितलंय उपासना ही मायेतच येतात. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा मायेतच येतात. मग सर्व देव जे आहेत निरनिराळ्या प्रकारचे ते सगळे मायेतच येतात. पण सद्गुरु तत्व जे आहे ते मूळ मायेशी निगडित आहे. पण सद्गुरूंनी घेतलेली ही नामरूपात्मक जी वेगवेगळी रूप आहेत, साधू दिसती वेगळले तरी स्वरूपी मिळाले, ते आम्हाला दिसण्याकरता, आम्हाला सांगण्याकरता, आम्हाला भेटण्याकरता म्हणून आलेले नामरूप घेतलेले तेही आज ना उद्या जाणारेच असतात. पण त्यांच्या सगळीकडे त्या सूक्ष्म लहरी वावरत असतात. त्या लहरींमुळे आम्हाला त्यांच्या ग्रंथातून म्हणा किंवा ते प्रत्यक्ष असताना त्यांच्या संवादातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत असते. म्हणून उपासना ही करायची. उपासना हा भ्रम आहे हे आधीपासून लक्षात ठेवायची गरज नाही. निर्गुण उपासनेचं महत्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उपासना हाही भ्रम, ईश्वर भाव म्हटल्यानंतर ही वृत्ती आली ना, आमचा राम चांगला, तुमचा कृष्ण जरा खोटा खोटा बोलणारा होता, आमचा अमक गुरु चांगला, तुमचे गुरु असे कसे वागतात. हा जो आमच्या बुद्धीच्या पातळीची कमतरता जी आहे, आमच्या मनाच्या वृत्तीची कमतरता आहे, ती ईश्वर भावामध्ये आम्हाला दिसून येते. सगळीकडे जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, तो जो थोरला देव आहे तो ईश्वर आहे आणि तो चराचरात भरलेला आहे. त्याला समर्थाने परब्रह्म आहे म्हणजे थोरला देव म्हटलं. हा सगळ्यात निर्गुण निराकार आहे. तिथे गेल्यावरती हा ईश्वर भाव, हा अमका देव तो तमका देव, हा भाव, याला गणपतीला 21 दुर्वाच लागतात वगैरे, हे सगळे भाव आपोआप
वृत्ती निर्वृत्ती व्हायला लागते. म्हणून ईश्वर भावा, म्हणून ईश्वर भाव ठेवायचा नाही, उपासना करायची नाही, असा भलताच अर्थ त्यातनं काढायचा नाही. तर त्याच्यामध्ये निर्गुण उपासनेला महत्व दिलंय हे लक्षात ठेवायचे. म्हणून उपासना काही भ्रम असं त्यांनी म्हटलं. एकूण वृत्तीच्या स्तरावर, अंतःकरणाच्या स्तरावर प्रत्येक गोष्ट जी येते ती भ्रमच आहे. जोपर्यंत अंतःकरण पंचक आहे तोपर्यंत त्या अंतःकरणात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या भ्रम स्वरूपात येतात. तो मीचा सूक्ष्म जो भाग आहे तोही गळून पडला की निर्गुण उपासना सुरुवात होते. म्हणजे भ्रम म्हणजे काय आहे यासाठी त्यांनी अनेक दृष्टांत 14 ते 36 ओव्यांमध्ये दिलेले आहेत. भ्रम आपल्याला व्यवहारात होतो. आपल्याला व्यवहारातल्या भ्रमाची उदाहरणं दिली की आपल्याला लक्षात येतं की हे सगळे आयुष्यातले भ्रम कोणते कोणते. माझा भाऊ, माझा मुलगा, हे सगळे भ्रम आहे. हे या जन्मात तुझ्या बरोबर आलेले आहेत. ते तुझे प्रारब्ध करण्यासाठी आलेले आहेत. मग ते चांगले असतील वाईट असतील त्याच्यासाठी आलेले आहेत. तेही शाश्वत नाहीत हे लक्षात ठेवायला पाहिजे. हा सगळा भ्रम आहे. या भ्रम कोणते कोणते आहेत त्याच्यासाठी समर्थांनी खूप छान छान उदाहरणं दिलेली आहेत. की एखादा दारू प्यायलेला माणूस आहे. तर तो म्हणतो, अरे वा, आज तुम्ही दोघं जण आलात वाटतं. एकाचे त्याला दोन दिसायला लागतात. हा भ्रम आहे ना त्याचा. म्हणजे ही जी सगळी भ्रमाची उदाहरणं दिलेली आहेत. विसरणं, बऱ्याच गोष्टी आपण विसरतो, हाही एक प्रकारचा भ्रम आहे. शुभ अशुभ याही भ्रमच आहेत. सगळं शुभ किंवा अशुभ काही नसतं. जे शुभ अशुभ हे आपल्या मानण्यावर असतं. आणि आपण म्हणतो की काही वेळेला मेलेला माणूस स्वप्नात आला आणि त्यांनी ना ते मला माझ्याकडे म्हटला की मला असं असं आवडतं ते तू मला दे, काय मला बटाट्याची भाजी आवडते तू मला दे. अहो, स्वप्नात आलं होतं, ते माझ्या जवळचं होतं, माझ्या अगदी नात्यातलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं. आपण लगेच बटाट्याची भाजी करतो आणि 10 जणांना प्रसाद म्हणून वाटतो. त्याच्या श्राद्ध पक्षाला बटाट्याची भाजी करून देतो. हे मेलेला माणूस स्वप्नात येणं हा सुद्धा भ्रमच आहे. सटवाई लिहून जाते असं समर्थ खूप प्रॅक्टिकल आहेत तशा बघितलं तर. सटवाई लिहून जाते म्हणून 5व्या का 6व्या दिवशी आपण हे पण ठेवतो, काहीतरी वही पेन्सिल वगैरे ठेवतात वगैरे, असं काही काही ती सटवाईची पूजा केली जाते. सटवाई कपाळावर लिहून जाते त्या मुलाच्या, म्हणून आपण म्हणतो तिने चांगलं लिहावं म्हणून शुभकामना वगैरे देतो. हे सगळे भ्रम आहे. ते मूल जन्म घेतं त्याच वेळेला त्याच्या प्रारब्धानुसार त्याचं सगळं पुढचं आयुष्य ठरलेलं असतं, जीवन ठरलेलं आहे. मी देह आहे हाही भ्रमच आहे, तसं सटवाई लिहून जाते हाही भ्रमच आहे. मी दान करीन आणि पुढील जन्म घेईन आणि पुण्य साठवून ठेवतो, ही पुढील जन्माची वासनाच आहे. त्यामुळे हा वासना हाही भ्रम आहे, स्वप्न हेही भ्रम आहे. स्वप्नामध्ये मी जे आहे पाहते ते उठल्यावर माझ्या लक्षात येतं की हे खरं नाहीये. हे सगळं भ्रम आहे. जे जे मायेत येतं ते ते सगळं भ्रम आहे. ब्रह्मा विष्णू महेशापासून जे जे आहे ते सगळं मायेत आहे. इतकंच नव्हे, मूळ मायेचं शुद्ध स्पंदन सोडून जे जे शबलत्व आलेलं आहे ते सगळं मायेत येतं आणि ते सगळं भ्रमच आहे. हे पक्क आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी भ्रमरूपाने आपल्याला दिसतात. मी देह आहे असं मानल्याबरोबर आपल्याला देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नाव भ्रम श्रीराम. देह आला की देहाचा अभिमान आम्हाला आला. मी सुंदर आहे, मी उंच आहे, मी काय अमक आहे, मी तमक करते, माझ्याशिवाय होत नाही वगैरे वगैरे. हा देहाचा अभिमान आपण ह्याच्यापूर्वी बरेच वेळा बघितलेला आहे. कर्माभिमान, माझ्याशिवाय कुणाला जमतच नाही, हा कर्माचा अभिमान आपल्याला येतो. तसं जातीचा अभिमान, मी श्रेष्ठ कुळातला, तो हीन कुळातला, पण हीन कुळातले सुद्धा परब्रह्मापर्यंत पोहोचलेले आहेत. हे कुळबोध कोणी बघत नाही, हे परब्रह्म बघत नाही, हे संत बघत नाहीत. तो जातीचा अभिमान आम्हाला असतो, कुळाचा अभिमान असतो, ज्ञानाचा अभिमान असतो, मला हे कळतं, मला ते कळतं, दुसऱ्या कोणाला ह्यातलं काहीच कळत नाही. आणि मोक्षाचा अभिमान सुद्धा असतो. अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान मला झालं असं म्हणणारा जो असतो त्याला मला मोक्ष मिळाला कारण मला आता ज्ञान झालं त्याचं, असं जो म्हणतो. मला मोक्ष मिळाला असं जो म्हणतो त्याला मोक्ष मिळालेला नसतो. मला ब्रह्म आहे हे मला आता कळलं.
असं म्हणणारा त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नसतं. त्याला मोक्षाभिमान असं म्हणतात. तो अभिमान सुद्धा भ्रमच आहे. शकून अपशकून रूढी जाती मोक्ष ज्ञान स्वतःविषयी कुटुंबाविषयी भ्रम, कर्माचा जातीचा सगळ्याचा अभिमान, हे सगळे भ्रम आहेत. आणि हे भ्रम अहंकाराला खतपाणी घालणारे आहेत. हे सगळं जे आहे ते तू गेला की आपोआप सगळं जातं. त्यामागील सत्य तत्व जे आहे ते तसंच राहतं. ते सत्य तत्व शाश्वताचा निश्चय करून बाकी सगळं विवेकाने दूर करणं, याला भ्रम निरास करणं असं म्हणतात. हा भ्रमाचा निराश करणं असं म्हणतात. हा भ्रमाचा निराश करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. यालाच विवेक प्रलय असं म्हटलं जातं. आणि हे जे भ्रम आहेत ते अनेक प्रकारचे भ्रम आहेत. त्या भ्रमाचा विचार केला तर ते भ्रम कोणते कोणते आहेत असं जर आपण बघितलं तर हा भ्रम अविद्येच्या अज्ञानाचा परिणाम आहे हे पक्क लक्षात ठेवलं तर जगत जे दिसतंय ते आपल्याला भ्रम आहे. म्हणजे नामरूपाचं पंचभौतिक जग आहे हे खरं वाटतं, हा आपला भ्रम आहे. भेद भ्रम आहे. दुसरा जगत भ्रम आहे, भेद भ्रम आहे. आत्मा आणि जीव हे दोघं वेगवेगळे आहेत, हा भेद भ्रम आम्ही करतो. म्हणून जीवात्म्याला सुख दुःख भोगावं लागतं, देहाला भोगावं लागतं. मला यातलं काहीही भोगावं लागत नाही, तो अलिप्त असतो. कर्तृत्व भोक्तृत्व याचा भ्रम आपल्याला आहे. ते गुणदोष आम्ही आत्म्याला आम्हाला लावून घेतो, आत्म्याला ते लागत नाही. त्याला कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही. संघ भ्रम आम्हाला आहे. देहबुद्धीशी आम्ही एकरूप झाल्यामुळे आत्मबुद्धीऐवजी देहबुद्धीचा संघ आम्हाला लागलेला आहे. आणि विकार भ्रम आहे. विकार भ्रम म्हणजे वृक्ष आहे तिथे आम्हाला चोर वाटायला लागतो, हा आमच्या बुद्धीचा भ्रम आहे. किंवा सर्परज्जू हा दृष्टांत दिला जातो. हे सगळे विकार आहेत. तसंच जग हे सुद्धा ब्रह्माचा विकार आहे असं आम्ही समजतो. ते आम्हाला समजण्यापुरतंच ठेवावं. खरं म्हणजे अगा जे झालेची नाही त्याची वार्ता बद्दल काही संत सांगतात, हे जग निर्माणच झालेलं नाही. कारण त्या चराचरामध्ये तेच तत्व भरलेलं आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. हा सगळा विचार विवेकाने करायचा आहे, बुद्धी आणि मनाच्या जोरावर करायचा आहे. हळूहळू त्या बुद्धी आणि मनाचा सुद्धा निराश करून टाकायचंय आणि त्या तत्वापर्यंत पोहोचायचंय. हे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याकरता विवेक प्रलय अतिशय महत्वाचा आहे. हे सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात, येथे आशंका उठली ज्ञाताची समाधी पुजली, तेथ काही प्रचिती आली किंवा नाही श्रीराम, तैसे अवतारी संपले त्याचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुनी श्रीराम. आता प्रश्न असा होतो की ज्यांना ज्ञान झाले त्यांच्या समाधी आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो. सज्जनगडला समर्थांची समाधी आहे, आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, असं जिथे जिथे त्यांचं निर्वाण झालं ते परमेश्वराशी एकरूप झाले, त्यांनी देह त्याग केला, अशा ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या समाधीच्या ठिकाणी गेल्यावर प्रचिती येते काही जणांना. मग ते तिथे वासनारूपी तिथे अडले. ज्यांना जिवंतपणी वासना नव्हती त्यांची वासना झालेली आहे. वासना वासना, ती आता वासना राहिलेलीच नाही, त्यांची वासना नव्हतीच. तरी सुद्धा तिथे प्रचिती येते. मग ते वासना रूपाने तिथे शिल्लक आहेत की काय, म्हणजे त्यांच्या त्या वासना लोकांना दर्शन द्यावं या वासना तिथे शिल्लक आहेत की काय. मग तुम्ही भ्रम भ्रम आम्हाला म्हणतात, मग हा सुद्धा त्यांचा भ्रमच नाही का. मग हा प्रश्न शिष्याला पडलेला आहे. आणि मग हे शिष्याला प्रश्न पडल्यावरती त्या त्या वासना रूपीने ते तिथे जिवंत असतात का, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर समर्थ म्हणले पुढच्या वेळेला देऊया. ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. आज एकच समास इथे पूर्ण झालेला आहे, पण परिपूर्णरित्या तो सांगता आला कारण विवेक प्रलय हा महत्वाचा आहे. त्यामुळे तो महत्वाचा असलेला जरी ओव्या कमी असल्या तरी सविस्तर सांगणं महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातनं एकच समास आपला पूर्ण झालेला आहे. आपण इथेच थांबू. पुढच्या वेळेला समर्थांना जे शिष्याने प्रश्न विचारलेले आहे त्याचं उत्तर आपण देणार आहोत. आपण म्हणजे समर्थ देणार आहेत आणि आपण ते ऐकणार आहोत. ते पुढच्या वेळेला करू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुनाथ.